न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। गुन्ह्याचे तपास काम, सण उत्सव, जयंती, मिरवणुकांमधील बंदोबस्तांची ड्युटी, मंत्री, VIP लोकांच्या दौऱ्यावेळी बंदोबस्तात अशी कामं नेहमीच पोलिसांना करावी लागतात। दुसरीकडे जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षितपणे झोप घेत असतो तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी अंमलदार रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरभर गस्त घालत असतात। सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर रात्र गस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सोलापूर शहरात 2.5 लाखांवर कुटुंब आहेत, पण शहरात 15,000 CCTV देखील कॅमेरे नाहीत। आता उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून वीज पुरवठा सारखाच खंडित होतोय। यामुळे अनेक जण घराच्या छतावर, घराबाहेरील अंगणात झोपतात। यावेळी चोरटे डाव साधतात, पण त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत। त्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, गोहर हसन यांनी रात्र गस्तीचं वेळापत्रक बनवलंय। त्याची जबाबदारी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवली आहे। पोलीस ठाण्यामधील गुन्हे प्रकटीकरण पथके देखील रात्रभर गस्त घालत असतात। प्रत्येकाकडून प्रभावीपणे रात्रगस्त घातली जाते का हे पाहणं, यासाठी शहरातील 300हून अधिक ठिकाणी QR कोड लावण्यात आले। गस्तीवरील अधिकारी अंमलदारांना तो QR कोड त्यांच्या मोबाईलवरून स्कॅन करण्याचं बंधन आहे। वरिष्ठ अधिकारी देखील अचानक भेटी देऊन रात्र गस्तीची पाहणी करतात। सध्या सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांवर आहे। शहराच्या सुरक्षेसाठी 2,500 पर्यंत पोलीस आहेत। प्रत्येक वेळी पोलीस प्रत्येक ठिकाणी असतील अशी स्थिती नाही, त्यामुळे ज्यांना अडचणी वेळी पोलिसांची मदत आवश्यक आहे त्यांच्यासाठी डायल 112 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलाय। त्यावर कॉल आल्यास अवघ्या 7 ते 8 मिनिटात पोलिसांची मदत मिळते। दरमहा सरासरी 600हून अधिक व्यक्ती पोलिसांना त्या क्रमांकावरून संपर्क साधतात असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।